बनवलं घरी ना हलकलो. मामा ऍक्सिडेंट झाला. काय झालं? अरे ते एक पोरग होतं भंगारवालं ते तिथं पडलं. मायकून पाडलं ते. लय लागलं त्याला? लय लागेल. रक्त बिक्त निघत आहे तिथं. सायकल तू बघ गाडीवर. लय लागलं होतं त्याला. अहो, तू डायरेक्ट काय निघून यायचं? अरे मी आता चाललो होतो मी बघितलंच नाही. माझा धक्का लागला राव त्याला. जाऊ दे, तो तुला जर परत कधी भेटला ना त्याला सॉरी म्हण, नाही तर काहीतरी म्हण. कळलं का? असं डायरेक्ट यायचं नाही यायला. कधी किती लागला असं बिचाराला, पुढे घ्यायला काय माहिती. आता काय काय कसा होता, कपडे बिपडे कसे घालले? अरे एकदम फाटेल तुटेल होते. भंगारी वाळा करीत आता वाटतं. मी एवढं बघितलं नाही. डायरेक्ट धक्का लागलाय त्याला. बरं जाऊ दे, तुला परत कधी भेटला तर त्याला काहीतरी मदत कर. काय असं डायरेक्ट निघून नाही यायचं कधी. डायरेक्ट असं यायचं नाही रे. बिचाराला आता किती लागला असं काय माहिती. इथं बघ ती त्याची ती कोण पडेल तिथं झालं आणि इकडं पाडलाय उडून. टनाला सोबा होता. मा चुकून धक्का लागला त्याला. बरं जाऊ दे, मोरू दे. परत तुला काय म्हणलो मी, परत जर भेटला ना तर मदत कर त्याला थोडीफार. त्याला विचार काय झालंय काय नाही, किती लागलंय काय नाही. हा जाऊ दे आता, काय नाही बघू आपण त्याला. मी रात्री सुटीतो तरी पण बघू. बस आता. The next day. देवा तू सांग ना कुठं गेला हरवूनी, लेकराची गान तुला अवतार आता तरी. देवा तू सांग ना कुठं गेला हरवूनी, लेकराची गान तुला अवतार आता तरी. बाबा तुझ्या डोक्याला काय लागले? अरे तिथं उभं होतो मी. तिकडून एक आला पोरगा. त्याने मला सायकल उडून दिलं. त्याची काय चुकी नव्हती, माझी चुकी होती. मी तिथं उभं होतो. हे थोडंसं सापडलं होतं काहीतरी आणि तिथं मला हे उडून दिलं त्यांनी. बॉटल का म्हणा हात लावलो? अरे सकाळपासून काहीच खाल्लं नाही. बरं थांब मग, घे नको खाऊ. मी तुझ्यासाठी काय आणतो. इथंच बस, कुठं जाऊ नको. मी आलो ना. जाऊ नको, मी इथंच आलो बरं का. त्याला दाखवलं सगळं. म्हणजे पैसे कुणी माझे त्याला म्हणलं नाही, पैसे बाबरान भरले का वय भरले. हा बरं, सुभाषला विचारू का? सुभाषला पैसे आले नाही, लोटचे पैसे आले की नाही सुभाषला विचारू. मग काय हरकत आहे का? बाबा दरवडे काय पाणी पी.
जन्माची राख झाली र डबल खात नको जावा कटलेली भूक लागली ना मी जर दिसलो तर मी तुला खायला आणीत जाईन दुरामंदी वाट गेली र जिन धुळी वाणी झालं नेलं वाऱ्यानं हळू खा काळी वाट जीवन पेटून गेलं आता तरी बघ अरे ह्यो दुसरं पण तुझ्याच आहे खाऊन घे. पाणी. तो बाण चांगला घेऊन जा. तुला बारका भाऊ पण आहे का हा मला एक बारका भाऊ पण आहे. जाय त्यासाठी घेऊन मी जातो आता जाऊ का The next day. काळजाव घाव घातला जिव्हारी गेला तडार निखाऱ्याची वाट दिली तू काय रे बाबा काय नाही शाळा पाहत होतो. काय पाहतो होय? पायी पायी र मला इच्छा होती तशी शिकायची. जाऊन दे आता. मला भावाला त्याला शिकून मला मोठं झालं पाहिजे. बरं तो दुःख मी समजू शकतो परिस्थितीमुळे तुला शिकता नाही आलं पण आहे ना आपण काय करू मंदिराच्या मागं जाऊन बसू तुझं बाकडा नसतो ठीक जाऊन बसू देवा तू सांगना कुठे गेला हरवून लेकराची गाण तुला अवतार आता तरी आशिष तो नाव काय? आर्य बरं ते सगळं सोड तू आला कसा इथं तू राहतो कुठं तू काम काय करतो अरे आमचं 4 जणांचं परिवार होतं. आम्ही पुण्यावरून बंबाला जात होतो. आमच्या इकडं जात होतो काहीतरी होतं माहीत नाही. मी माझा भाऊ मम्मी पप्पा होतो. गाडी पलटी झाली. पप्पा मम्मी एक्सपायर झाली. मी बाप एक्सपायर झाली. एकच इच्छा आहे माझ्या भावाला पुण्याच्या पाहुण्याकडे द्यायचे. माझ्याबद्दल सांगितलं आता त्याबद्दलचं का पोर आहे ना लय चिडवित्या मारित्या आणि त्या त्यांच्यात खेळात घेत नाही. मला लय वाईट वाटतं इथं जावं तर तिथं बोलतात तिथं जावं तर इथं बोलतात. पण आहे ना माझी जिंदगी ही मलाच माहिती. कुणी मला खेळात पण घेत नाही काय नाही आणि जेव्हापासून तू भेटला का तू मित्र झाला तू सगळं झाला पण तू मित्राच्या रूपात मला भाऊ भेटला आणि हे कोणालाच माहित नाही. ही तू माहीत दोस्ती राहिली आणि आता जर त्या पोरांना मी सांगितलं तर ते पोरं माझ्यावर हसणार. तुला जरी त्यांच्यात घेऊन आला तर तो म्हणतील भिकाऱ्यासोबत तू मैत्री केली अजून मला चिडावणार. भिकारी चिडवतात ना मी माणसामध्ये माणूस बघतो आणि मी तुझा शत्रू नाही. तू ते काम करतो ना ते एकदम चांगलं आहे कारण की तू तुझ्या पोटासाठी करतोय ती काहीच अडचण नाही. तुला कोणी जरी चिडवलं ना मी तुझ्या पाठीशी हवी आणि हे आपली मैत्री लांबवर न्यायची आपल्याला एवढं लक्षात ठेव. तू तुझ्या भावाला तुला शिकवायचं आहे ना त्याला मोठं कर चांगलं आणि तिकडं सोडून ये समजलं. बरं ऐक ना 2-3 दिवस इथं नाही आहे. मी माझ्या लहान भावाला पुण्याला सोडायला जाणार आहे माझ्या पाहुण्यांकडे. ते जाणार आहे 2-3 दिवस येणार आहे. माझी एवढीच इच्छा आहे त्याला पुण्याला सुखरूप सोडायचं एवढंच माझी इच्छा आहे. सगळं जाते करू होईन आणि तुला जर काय मदत लागली ना बरं थांब. ही मम्मीने मला आहे ना खाऊ खायला खाऊ खायला 30 रुपये दिले ते. तू भाऊ आहे ना माझा हा नाही आपल्या भावाला सुखरूप पुण्याला पोहोचून दे. काय
तुम्हाला 30 रुपये दिले, माझे 19 नव्हते दिले. ते 30 रुपये मी चांगल्या जागी उपयोग करणार. मला माहिती आहे रे, तू आहे ना चांगल्या जागेवरच वापरणार आहे, पण आहे ना आपल्या भावाला नीट सुखरूप पोचून दे. काय काय माफ दुःख राहिले. तू टेन्शन नको घेऊ, तू आहे ना त्या भावाला सुखरूप सोडून ये. मग उद्या आहे ना आपण आहे ना, तू सोडून आला का मग आपण आहे ना सरकारी दवाखान्यात जाऊ, आणि तिथं सगळं फुकट आहे. मग उद्या तू गेला का तिथं आपण चेक करून घेऊ. असं चल, जा तुम्ही त्याला सोडून ये. काय मी बी 2-3 दिवस नाही इथं, मी चालले पुण्यात. मी पण नाही इथं 2-3 दिवस, मला पण घरात काम आहे. येऊ का? रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. झालो बरबाद जारी, बसला घाव उरी, कलेची आग सार जाळून बी जाईना. अडला घास असा गावन वास असा, पण हो ध्यास अजून बी माग राहीना. सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या. दादा सकाळपासून आलेलाच नाही, तो कुठे गेला काय माहिती. लय माणूस कसं दिवस सकाळपासून काय प्लीज नाही, मी उद्याच जातो. पुढं गेलाय दादा बिडे. दिसला रे दादा, दादा, अरे दादा, दादा, अरे दादा, दादा उठ ना रे. ए दादा, दादा उठ ना. ए दादा, ए दादा उठ ना. काय झालं दादा? ए दादा, दादा उठ ना रे. ए दादा, दाद्या ताण लागली, पाणी आ. दादा थांब, मी आणतो तुला पाणी. मी घेऊन जातो, थांब तुला. तेरी कायनात मेरे खाली हाथ काय सोडलं या? सपने गए जख्म जाग मेरे सीने नाग लगी सांस सांस तपने. तेरी कायनात मेरे खाली हाथ और तार तार सपने. दर्दों से चूर गम का गुरूर कहूँ क्या मैं हाल अपने. आवारा तुला काहीच नाही होऊन द्यायला, तुला दवाखान्यात कसं जाणार. दादा मी आहे त्या पाठी. त्या पाठीच्या दाद्या माफ कर, तुला पोराला पोचू शकलो नाही. ए दादा उठ ना रे. माफ कर, तुला पोराला पोचू न शकलो. ए दादा असं नको बोलू रे. माझा एक मित्र आहे, हा दादा बोल. तुला तो पोराला सुरक्षित हा सोड. दादा, ए असं काय बोलू नको रे दादा. आणि तू दादा, दाद्या, दादा उठ ना रे. दाद्या, ए दादा, ए उठ ना रे. दादा पाणी
ए दादा दादा ए दादा दादा उठणार रे ए दादा उठणार दादा ए दादा मी कुठं जाऊ तू सोडून कुणीच नाही मला दादा ए दादा चल ना दादा मला भीती वाटत राहिली ए दादा उठणार रे दादा ए उठणार दादा ए उठणार दादा दादा माझ्याकडे एवढंच एक फुल होत आणि माझ्याकडे का पैसे नाही एवढे समाधान कर दादा ही दुनिया नाही आहे इन्नीच दुनिया आहे त्याला यायचंय मला नाही तर तू यायचं मी येतो त्या ऐका ना तुम्हाला तू बंगालवाला पोरगा दिसला का तुम्ही आला अरे काय पण काय बोलता रे कशाला रे मध्ये मध्ये खाण्याचे अरे हो मी याला तरी याला समजत नाही काय याचे भेजायच आहे करतो बियाडवरतीच येते त्याला एकदा सांगितलं तरी त्याला भंगाराला वेळा तर लोकांनी मारून टाकलं तरी आपल्या नादी लागू राहिला झापत आहे अशी परत भेटला तर असं कुत्रीच्या म्हणू ना मला माहिती मी तुला तू मिळालेलं नाही माझ्या मनामध्ये तू आत्ता पण आहे मला वाटतं तू इकडून येशील मी तुला 2-3 दिवस झालेले कुत्र्यामध्ये शोधला मला नव्हतं माहिती मला 2 दिवस 3 दिवस लेट झालं पण मला माहिती तू असं नाही होणार प्लीज मला लपवणं माझं राहिली